हिंगोलीच्या दाती गावात धारधार शस्त्राने वृद्धाची हत्या केल्याचं समोर आले। ते घरात एकटे असताना एका अज्ञाताने येऊन त्यांच्यावर हल्ला केला। या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय। याआधी वृद्धाच्या पत्नीची हत्या झाली होती। आक्षेपार्ह पोस्ट ठेवणाऱ्या विरोधात लोणावळा पोलिसांनी गुन्हा नोंदवला। या प्रकारानंतर शहरात तणाव निर्माण झालाय। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्व धर्मीय नेत्यांची बैठक घेत शांतता राखण्याचं आवाहन केलंय। सोमवारी मोहल्ला कमिटीची विशेष बैठक होणार आहे। जालन्यातून एक वर्षभराआधी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळालंय। पीडित मुलीसह तिच्या प्रियकरासह नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलंय। जालन्यात अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने ही कारवाई केली। चंदनझेरा पोलिसांनी मुलीच्या अपहरणाची नोंद केली होती। उल्हासनगरमध्ये सराईत गुंडांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। आकाश उर्फ बाबू पारचे आणि तिरमान उर्फ त्रिभुवन चव्हाण असं त्या गुंडांचे नाव आहेत। या गुंडांनी चेन स्नॅचिंग करून उल्हासनगर शहरामध्ये धुमाकूळ घातला होता। तसेच इतर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता। नांदेडमध्ये आमच्या मुलीसोबत का बोलतोस या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। या भीतीपोटी तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली। तर आत्महत्येपूर्वी मुलीच्या काकाकडून तरुणाला दम देण्यात आला होता। त्याच्या संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आता व्हायरल होते। हिंगोलीच्या वासंबा या शिवारात दगडाने ठेचून तरुणाची हत्या करण्यात आली। शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा वासंबा शिवारात मृतदेह आढळलाय। मृतदेहा शेजारी एक दगड आणि लाकडी दांडका सापडलाय। पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे। परभणीतील गंगाखेड शहरातील एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलंय। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। अकोल्यातील इन्कम टॅक्स चौक परिसरातून पोलिसांनी 1,15,00,000ची बेहिशेबी रक्कम जप्त केली। ब्रदर्स सायकल आणि फिटनेस सेंटरवर धाड टाकली असता पोलिसांना नोटांचे मोठे घबाड हाती लागले। या प्रकरणी पुढील कारवाई आयकर विभाग करणार आहे। यवतमाळमधील गुन्हेगाराकडून 12 घरफोड्या पोलिसांनी उघडकीस आणल्यात। स्थानिक गुन्हे शाखेने काल शुक्रवारी या सराईत गुन्ह्याच्या मुसक्या आवळल्या होत्या। या कारवाईत पोलिसांनी 19,10,000चा मुद्देमाल जप्त केला। कोल्हापुरात रेसिंगची आवड असल्यानं हौसेपोटी दुचाकी चोरी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटक केली। तरुणांकडून 18 दुचाकी जप्त करण्यात आल्यात। चौकशीवेळी आरोपी तरुण एकाच गावातले असून त्यांच्यावर 6 पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आल्याचं समोर आलं।